राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। अण्णा, अंबरनाथचं रणधुमाळी सुरू झालेली आहे निवडणुकीची, काय तयारी आहे, काय माहिती दिली? शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते। शिवसेना ही नेहमीच लढाईसाठी तयार असते। शिवसैनिकांना सैनिक बोललं जातं। वंदनीय शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसैनिकांना तयार केलेलं आहे तो शिवसैनिक नेहमीच लढायला तयार असतो। त्यामुळं ही निवडणूक कधीही लागली तर आम्ही त्याची वाट पाहत होतो आणि आम्ही लढायला तयार आहोत। अंबरनाथकर नक्कीच शिवसैनिकांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। भाजपने नगराध्यक्षासाठी उमेदवार जाहीर केलेला आहे, परंतु शिवसेनेने अद्यापर्यंत जाहीर नाही केलेला आहे आणि त्यांच्याकडून सांगितलं जातं की शिक्षित उमेदवार आहे, सीए आहेत। खरं तर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या ज्या व्यासपीठावर असतात ते सांगत असतात की निवडणुका युतीमध्ये लढू। असं असताना काही पक्ष आणि काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी अंबरनाथमध्ये घाई केलेली आहे उमेदवार घोषित करण्याची, ते केविलवाना प्रयत्न आहे असं अंबरनाथकर बोलत आहेत। अंबरनाथकर या विषयावर खूप नाराज आहेत, मतदार नाराज आहेत की युतीमध्ये लढत असताना, महाराष्ट्र चालवत असताना आज तुम्ही काहीतरी प्रलोभन दाखवून अंबरनाथकरांना जो उमेदवार घोषित केलेला आहे तो चुकीचा आहे, अयोग्य आहे। त्यामुळं युतीची बोलणी झाल्यावरच असे उमेदवार घोषित होतात, परंतु त्यांनी ती घाई केली ती त्यांच्या अंगाशी येणार। 1,00,000% हा भाजपचा नगराध्यक्ष होईल अशी भूमिका त्यांनी घेतली। 1 लाखावर किती शून्य असतात हे त्यासाठी तेवढ्या काम करणं गरजेचं असतं। 1,00,000 पटींनी निवडून येणार म्हणल्यावर तेवढी कामं त्यांच्याकडं बोलायला हवीत। आमच्याकडं आमचं काम बोलतं आहे। आज आम्ही अंबरनाथमध्ये आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जी केलेली कामं आहेत, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना लाडकी बहीण योजना असेल, अंबरनाथ शिवमंदिर, त्याचबरोबर मोठमोठे प्रकल्प, अंबरनाथकरांना दिलेलं नाट्यगृह, अशा अनेक योजना अंबरनाथकरांना दिलेल्या आहेत। त्यामुळं आमचं काम बोलतं आहे आणि त्या जीवावर आम्ही अंबरनाथकरांकडं आशीर्वाद मागणार आहोत। तुमचं काम बोलतो। काही नगरसेवक तुमच्या संपर्कात आहे अशी माहिती मिळते? सर्वांच्याच संपर्कात आहेत। निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत, त्यामुळं स्थानिक कार्यकर्ते हे एकमेकांच्या संपर्कात असतात। परंतु मला खात्री आहे की अंबरनाथमध्ये 59 पैकी 40 ते 45 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून येतील आणि नगराध्यक्ष देखील शिवसेनेचाच होईल। अर्थात आता तुम्ही म्हणालात की विकास काम तुमचं बोलतं, परंतु 2 दिवसांपूर्वी ज्यावेळी चित्रवाघ आले होते त्यावेळी भाजपच्या माध्यमातून एक पथनाट्य सादर करण्यात आलं। शहराचा विकास नाही झालाय असं म्हणणं होतं त्यांचं आणि नगराध्यक्ष यापूर्वी तुमचा होता, तर थेट आरोप तुमच्यावर होता। चित्रवाघ या चित्र काढणं पुरतं कदाचित मर्यादित असतील, परंतु अंबरनाथमध्ये 90% रस्ते कॉन्क्रीटचे झालेले आहेत। मोठमोठ्या वास्तू, मी जर त्या वास्तू सर्व सांगत बसलो, UPSC MPSC भवन असेल, इंडोर स्टेडियम असेल, शूटिंग रेंज असेल, त्याचबरोबर नाट्यगृह असेल, अंबरनाथकरांना मिळणारं आता मेडिकल कॉलेज असेल, त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रकल्प असेल, असे अनेक कामं अंबरनाथकर बघत आहेत। अंबरनाथकर कुठेही रेघोट्या ओढत बसत नाहीत की विकास झाला नाही। अंबरनाथकर सुज्ञ आहेत, त्यांना समजतं आहे की समाजाचं काम कोण करतं आहे आणि वल्गना कोण करतं आहे। त्यामुळं अंबरनाथकरांवर आमचा पूर्ण विश्वास आहे। आणि युतीचे काही चित्रे आहेत ते युतीच्या संदर्भात जर समोरून कोणी आलं तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब, आमचे आमदार बालाजी किनीकर हे सर्वजण या विषयावर चर्चा करतील। जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू। पाण्याचा प्रश्न मार्गी नाही लागलाय करून सांगत होते। अंबरनाथमध्ये 285 कोटी रुपयाची पाण्याची योजना नाळंबी गाव येथे उल्हास नदीवर चालू झालेली आहे ऑलरेडी आणि येत्या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभर लागेल कदाचित, परंतु अंबरनाथकरांचा पाण्याचा प्रश्न
सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. बदलापूरमध्ये बघायला गेलं भाजपवाले शिवसेनेच्या म्हणजे प्रस्ताव वारंवार करतायत की युती करा युती करा. तुम्हाला असा काय प्रस्ताव आला का? तुमच्या माध्यमातून त्यांना काही गेलाय का प्रस्ताव? नाही, आमची राष्ट्रवादीबरोबर युती होते अंबरनाथमध्ये, परंतु भाजपबरोबर जर त्यांना युती करायची असेल तर त्यांनी आमचे वरिष्ठ जे आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे.